बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत। आणि या घडीची सगळ्यात मोठी बातमी, कर्नाटकच्या 2 आमदारांनी सरकारचा पाठिंबा काढून घेतलेला आहे। एच नागेश आणि आर शंकर सत्तेतून बाहेर पडलेले आहेत। एच डी कुमारस्वामी सरकारचा पाठिंबा काढून घेण्यात आलेला आहे। कर्नाटक सरकार लवकरच धोक्यात येतं की काय, अशा चर्चा सुरू झालेल्या आहेत। या बुलेटिनच्या सुरुवातीलाच राम शिंदेंनी केलेलं वक्तव्य आपण पाहिलं होतं आणि त्यानंतर कर्नाटक सरकार संदर्भात अनेक प्रश्न निर्माण झालेले होते। आत्ताची बातमी अशी आहे की दोघांनी कर्नाटक सरकारचा पाठिंबा काढून घेतलेला आहे। प्रशांत लीला रामदास यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। प्रशांत, काय अधिक माहिती मिळते? बातमी आहे, खास करून जर बघितलं ज्या पद्धतीनं अपक्ष आमदार आहे एच नागेश आणि आर शंकर यांनी आपला पत्र देऊन पाठिंबा बाहेर काढण्याची घोषणा केलेली आहे। आणि त्यामध्ये त्यांनी म्हटलंय की आजपासून उत्तरायण सुरू होतं आणि आज मकर संक्रांतीचा दिवस आहे आणि मकर संक्रांतीच्या निमित्ताने जे सरकार जनतेसाठी काम करत नाही अशा सरकारला आम्ही पाठिंबा देण्याची आमची इच्छा नाही, म्हणून आम्ही आमचा पाठिंबा परत घेतोय। आणि त्यांनी त्या संदर्भातलं पत्र देखील प्रसिद्धी माध्यमांना दिलं। एक मोठी घटना म्हणता येईल। ज्या पद्धतीने राम शिंदे जे राज्यातील महाराष्ट्रातील गृहराज्यमंत्री यांनी जे संकेत दिले होते की आगामी 2 ते 3 दिवसात कर्नाटकचा सत्ता बदल होईल, त्याची ही सुरुवात तर नाही आहे, हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। नक्की प्रशांत, कर्नाटक सरकार धोक्यात येईल आणि खास करून ज्या पद्धतीनं घडामोडी घडत आहे आणि ज्या पद्धतीनं मुंबई असो किंवा दिल्ली असो, दिल्लीमध्ये ज्यावरती भारतीय जनता पक्षाच्या सर्व आमदारांना एकत्रितपणे एका हॉटेलमध्ये ठेवण्यात आलेलं आहे। आयटीसी मोरिया म्हणून जे हॉटेल आहे तिथे ठेवण्यात आलेलं आहे। मुंबईमध्ये काँग्रेसचे 3 आमदार आल्याची सूत्रांची माहिती आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि या संदर्भात त्या आमदारांसोबत चर्चा करण्याची माहिती आहे। या सगळ्या घडामोडी बघितलं तर आणि दुसरीकडे DK शिवकुमार जे आहेत, जे जलसंपदा मंत्री आहेत कर्नाटकचे, त्यांनी देखील ते सुद्धा मुंबईत आलेले आहे। आणि अशा सगळ्या घडामोडींचा उल्लेख केला असता आपल्याला कुठेतरी सत्ता बदल होण्याचे संकेत प्राप्त होत आहे। त्यामुळे जोपर्यंत सार्वत्रिकपणे किंवा औपचारिकपणे कोणी घोषणा करत नाही की सत्ता बदलाचा किंवा अविश्वास प्रस्ताव आणण्याची घोषणा करत नाही, तोपर्यंत म्हणणं शक्य होणार नाही की सत्ता बदल होते की नाही होत। नक्की प्रशांत, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल। कर्नाटकातल्या 2 आमदारांनी कर्नाटक सरकारचा पाठिंबा काढून घेतलेला आहे। एच नागेश आणि आर शंकर सत्तेतून बाहेर पडलेले आहेत। याविषयीची प्रतिक्रिया येते, आपण पाहूया। कर्नाटक में आज मकर संक्रांति है। ये संक्रांति के दिन में बदलावन चाहिए सरकार में, ये अच्छा तरफ से सरकार होना चाहिए। इसलिए मैं क्या सपोर्ट किया, वो सपोर्ट को मैं विड्रा कर रहे आज ये बोलने के मैं तैयार है। सर, कोई खास कारण सरकार से नहीं, बहुत कारण है। मेरे को बेजार होके ये निर्णय किया।